Hello friends, today we are going to learn chapter number 15, Biodiversity, Conservation and Environmental Issues. त्यापैकी आपण बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय याबद्दल माहिती इन्फॉर्मेशन घेत होतो. बायोडायव्हर्सिटी म्हणजे बायो मीन्स लिव्हिंग थिंग अँड डायव्हर्सिटी म्हणजे व्हरायटी ऑफ लाईफ असंही आपण बायोडायव्हर्सिटीविषयी म्हणू शकतो. तर बायोडायव्हर्सिटी म्हणजे नेमकं काय, त्याची डेफिनेशन कशी तयार झाली, ते बायोडायव्हर्सिटी कोणी शोधून काढली, ही टर्म कोणी दिली, त्याचबरोबर बायोडायव्हर्सिटीबद्दलचं इंट्रोडक्शन आणि लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी याबद्दलची पूर्ण इन्फॉर्मेशन आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली. मागच्या व्हिडिओत आपण पाहिलं की बायोडायव्हर्सिटी म्हणजे नेमकं काय असतं. त्याच्या नावावरून आपण शिकलो होतो बायोडायव्हर्सिटी इज व्हरायटी ऑफ द लाईफ इज कॉल्ड बायोडायव्हर्सिटी. त्याचबरोबर जे काही ॲनिमल्स, फंजाय, व्हायरस, अल्गी ह्या ज्या काही स्पेसीज असतात किंवा ऑर्गॅनिझम्स असतात त्याच बायोडायव्हर्सिटीमध्ये पूर्णतः इन्क्लूड असतात आणि ज्या अर्थ, टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक हॅबिटॅटमध्ये आपल्याला सापडत असतात. The diversity is with respect to size, microscopic to macroscopic, shape, size, color, mode of substitution, type of habitat, reproduction, life cycle याच्यावर ऑर्गॅनिझमची बायोडायव्हर्सिटी ठरत असते. बायोडायव्हर्सिटीची शॉर्ट डेफिनेशन आपण पाहिली, व्हरायटी ऑफ लाईफ. त्याचप्रमाणे इथं आपल्याला मोठी आणि सायंटिफिकल डेफिनेशन दिलेली आहे. बायोडायव्हर्सिटी डेफिनेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. इट इज द पार्ट ऑफ नेचर which includes the difference in the genes among the individuals of a species, the variety and the richness of all plants and animal species at different scales in a space. याप्रमाणेच ही डेफिनेशन आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणि ज्यावेळी आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल की गिव द डेफिनेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी, त्यावेळी आपल्याला हीच डेफिनेशन चांगल्या प्रकारे जशीच्या तशी लिहिण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा असतो. त्यानंतर आपण लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय हे पाहिलं. बायोडायव्हर्सिटीच्या 3 लेवल्स असतात. हे आपल्याला अभ्यासताना लक्षात आलं. पहिली लेवल असते जेनेटिक डायव्हर्सिटी, सेकंड असते स्पेसीज डायव्हर्सिटी अँड थर्ड असते इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी. आणि या सगळ्या डायव्हर्सिटीवर आत्तापर्यंत मॉडर्न मॅनचा प्रभाव पडत चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये मॉडर्न मॅन हा मॉडिफाय करत आहे. या ज्या काही स्पेसीज आहेत ह्या जेनेटिकली व्हरायटी आपल्याला शो करत असतात. त्याचप्रमाणे इंटरस्पेसिफिक डायव्हर्सिटी आपल्याला दिसते, जी आपल्याला स्पेसीज डायव्हर्सिटीमधून पाहायला मिळते. आणि इकॉलॉजिकल डायव्हर्सिटीसुद्धा आपल्याला डिफरंट टाईप ऑफ इकोसिस्टीमद्वारे पाहायला मिळत असते. आता आपण शिकणार आहोत पॅटर्न्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. पॅटर्न्स ऑफ बायोडायव्हर्सिटी ही दोन टाईप पॅटर्न. देर आर 2 patterns with latitudinal and altitudinal gradient, and second is species area
relationship. There are two patterns of biodiversity. One is latitudinal and altitudinal gradient, and second is species area relationship. तर आता आपण पॅटर्न्स ऑफ बायोडायव्हर्सिटी बघणार आहोत. पॅटर्न्स ऑफ बायोडायव्हर्सिटी पाहताना त्यामध्ये दोन प्रकारचे पॅटर्न्स असतात हे आपण पाहिलं. त्याच्यातलं पहिलं पॅटर्न आहे लॅटिट्युडिनल अँड अल्टिट्युडिनल ग्रेडियंट पॅटर्न ऑफ बायोडायव्हर्सिटी. पॅटर्न ऑफ बायोडायव्हर्सिटी त्याच्यातलं पहिलं आहे लॅटिट्युडिनल अँड अल्टिट्युडिनल ग्रेडियंट्स. लॅटिट्यूड हा शब्द जो आहे तो जॉग्रफीशी रिलेटेड आहे हे आत्तापर्यंत आपल्या लक्षात आलं आहे. लॅटिट्यूड म्हणजे अक्षांश आणि अल्टिट्यूड म्हणजे रेखांश. अर्थवर जे काही अक्षांश रेखांश आपल्याला पाहायला मिळत असतात त्यालाच लॅटिट्यूड आणि अल्टिट्यूड असे म्हटले जात असते. याप्रमाणे आपण अर्थ बघत असतो. अर्थच्या वरच्या बाजूला जे काही पोल असतात हे नॉर्थ पोल असतो आणि खाली साऊथ पोल असतो. सेंटरला इक्वेटर असतं आणि याप्रमाणे आपल्याला लॅटिट्यूड आणि अल्टिट्यूड पाहायला मिळत असतात. लॅटिट्यूड म्हणजे होरिझॉन्टली ज्या काही लाईन्स आपल्याला इक्वेटरपासून पोलकडे जाताना दिसतात त्याला आपण लॅटिट्यूड म्हणत असतो. आणि ज्या काही हाईटमध्ये आपल्याला लाईन्स दिसत असतात या प्रकारे हाईट दाखवणाऱ्या ज्या लाईन्स आपल्याला दिसत असतात त्या म्हणजे अल्टिट्युडिनल ग्रेडियंट असतात. तर त्याच्यामध्ये सगळ्यात आधी बघूया बायोडायव्हर्सिटी बेरिंग एरिड, सेमी एरिड, एरिड और सेमी एरिड अँड ॲक्वॅटिक हॅबिटॅट शो लॅटिट्युडिनल अँड अल्टिट्युडिनल ग्रेडियंट. म्हणजे लॅटिट्युडिनल आणि अल्टिट्युडिनल ग्रेडियंटमध्ये जास्त करून एरिड, सेमी एरिड अँड ॲक्वॅटिक हॅबिटॅट हे बायोडायव्हर्सिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. याच्यावर आपल्याला एक क्वेश्चनही विचारता येतो, कायम येत असतो. विच हॅबिटॅट्स शो लॅटिट्युडिनल अँड अल्टिट्युडिनल ग्रेडियंट्स. कोणते हॅबिटॅट्स हे लॅटिट्युडिनल अँड अल्टिट्युडिनल ग्रेडियंट शो करत असतात. त्यावेळी आपल्याला आन्सर देता येईल एरिड और सेमी एरिड अँड ॲक्वॅटिक हॅबिटॅट शो लॅटिट्युडिनल अँड अल्टिट्युडिनल ग्रेडियंट. तर आपण आता त्याच्यामधलं लॅटिट्युडिनल ग्रेडियंट म्हणजे नेमकं काय हे बघणार आहोत. लॅटिट्युडिनल ग्रेडियंट ecological studies have revealed that the distribution of diversity is not uniform around the globe. आपल्याला माहिती आहे की पूर्ण ग्लोबवर, पूर्ण अर्थवर ही जी काही बायोडायव्हर्सिटी आहे ही इक्वली सगळीकडे पसरलेली आपल्याला दिसत नाही. तर ती याचाच अर्थ काय, ती युनिफॉर्म नसते. एकसारखी बायोडायव्हर्सिटी आपल्याला एरिया वाईज पाहायला मिळत नाही. तर एरिया वाईज आपल्याला बायोडायव्हर्सिटी ही वेगवेगळ्या प्रकारे पाहायला मिळत असते. Species richness exhibits latitudinal gradient for many plants and animals, if not all. It has been observed that species richness is high at lower latitude. बघा, species richness is high at lower latitude and there is a steady decline towards the poles. म्हणजेच काय, स्पेसिसची जी काही रिचनेस असते ती जे काही इक्वेटरपासून आपल्याला लॅटिट्यूड पाहायला मिळत असतात त्याच्या जवळ जे काही बायोडायव्हर्सिटी आपण पाहत असतो ती हायर असते.
हायर म्हणजे जास्त प्रमाणात आपल्याला तिथं बायोडायव्हर्सिटी पाहायला मिळते. पण जसं जसं आपण पोलकडे जायला लागतो, पोलकडे आपल्याला बायोडायव्हर्सिटी ही कमी झालेली दिसते. डिक्लाइन टुवर्ड्स द पोल. पोलकडे आपल्याला बायोडायव्हर्सिटीचं प्रमाण कमी झालेलं, म्हणजे व्हरायटी ऑफ लाईफ आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळत असतं. तर हेच सेंटेन्स आपण चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायला हवं. It has been observed that species richness is high at lower latitudes and there is a steady decline towards the poles. म्हणजेच तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की व्हॉट इज द रिलेशनशिप ऑफ लोअर लॅटिट्यूड अँड बायोडायव्हर्सिटी. In short, species richness of diversity for plants and animals decreases as we move away from equator to the poles. जसं जसं इक्वेटरपासून पोलकडे आपण मूव्ह करत जातो तर बायोडायव्हर्सिटी ही डिक्रीज होत जाते. हे आपल्या लक्षात येतं, आत्तापर्यंत लक्षात आलेलं आहे. It is maximum in tropical rainforest. जी काही बायोडायव्हर्सिटी आपण लॅटिट्युडिनल ग्रॅडियंटमध्ये पाहत असतो, तर लॅटिट्युडिनल ग्रॅडियंटमध्ये ही बायोडायव्हर्सिटी नेमकी कुठल्या ठिकाणी जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत असेल, तर ती म्हणजे ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. या एरियात आपल्याला लॅटिट्युडिनल बायोडायव्हर्सिटी पाहायला मिळते. त्याचं एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे ॲमेझॉन रेन फॉरेस्ट. ॲमेझॉन रेन फॉरेस्टमध्ये आपल्याला 40,000 प्लांट्स याचा अर्थ एकच प्लांट हे 40,000 व्हरायटींनी आपल्याला त्या ॲमेझॉन रेन फॉरेस्टमध्ये पाहायला मिळत असतं. नुसतं मँगो ट्री धरलं तर मँगो ट्रीज हे तिथं 40,000 आहेत असा त्याचा अर्थ आहे. नाहीतर तुम्ही म्हणणार की मँगोप्रमाणे दुसरे काही ट्रीज असतील, असे सगळे ट्रीज मिळून 40,000 प्लांट्स तिथं असतात असं नाही. तर 40,000 प्लांट्सची व्हरायटी तुम्हाला तिथं पाहायला मिळत असते. त्याचबरोबर 1,300 बर्ड्सची व्हरायटी पाहायला मिळते, 427 मॅमल्सची व्हरायटी पाहायला मिळते आणि 3,000 स्पेसीज तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. एवढं प्रमाण आपल्याला एकाच ठिकाणी पाहायला मिळत असतं, ते म्हणजे ॲमेझॉन रेन फॉरेस्ट. म्हणूनच मॅक्झिमम स्पेसीज रिचनेस जर आपल्याला पाहायला मिळत असेल तर तो म्हणजे ट्रॉपिकल रेन फॉरेस्टमध्ये पाहायला मिळतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. लॅटिट्युडिनल अँड अल्टिट्युडिनल ग्रॅडियंटमध्ये आपण लॅटिट्युडिनल ग्रॅडियंट म्हणजे काय आता पाहिलं. जसं जसं आपण इक्वेटरपासून पोलकडे जातो तसं त्या लॅटिट्यूडमध्ये स्पेसिसची रिचनेस आपल्याला पाहायला मिळत असते आणि पोलकडे ती डिक्रीज होत गेलेली असते. हे आपण आता पाहिलं. पण अल्टिट्युडिनल म्हणजे नेमकं काय. जसं आपण लॅटिट्यूड हे इक्वेटर आणि या प्रकारचे लॅटिट्यूड्स ऑब्झर्व केले, तर अल्टिट्यूड म्हणजे इट स्पीक्स फॉर द हाईट फ्रॉम मीन सी लेवल. या प्रकारे जी सीची लेवल असते, या सी लेवलपासून जी हाईट असते त्याला म्हटलं जातं मीन सी लेवल हाईट, MSL. आणि ह्या MSLलाच अल्टिट्यूड असे म्हणतात. अपवर्ड्स म्हणजे काय, सी लेवल जी असते, ह्या सी लेवलपासून अपवर्ड साईडला जी लेवल शो केली जाते त्याला म्हटलं जातं MSL. म्हणजेच काय, मीन सी लेवल. तर अल्टिट्यूड हा वर्ड आल्यावर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की ज्यामध्ये सी
सी लेवलपासून अपवर्ड साईडला जी हाईट शो केली जाते त्याला मीन सी लेवल असे म्हटले जाते आणि मीन सी लेवल म्हणजेच अल्टिट्यूड. स्पेसिस डायव्हर्सिटी इज मोर ॲट लोअर अल्टिट्यूड्स. बघा, स्पेसिस डायव्हर्सिटी इज मोर ॲट लोअर अल्टिट्यूड्स दॅन ॲट द हायर अल्टिट्यूड्स. या सगळ्या वर्ड्सकडे, या सेंटेन्सकडे प्रॉपर लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की अल्टिट्यूडपासून म्हणजेच काय, मीन सी लेवलपासून थोड्या जवळच्या ज्या हाईटवर आपण गेलो तर तिथपर्यंत डायव्हर्सिटी ही आपल्याला मोर म्हणजे जास्त प्रमाणात पाहायला मिळते. इथं ही जी डायव्हर्सिटी असेल ही आपल्याला मोर म्हणजे जास्त प्रमाणात पाहायला मिळते. कशापेक्षा जास्त? दॅन ॲट द हायर अल्टिट्यूड. हे काय झालं तर हायर अल्टिट्यूड झालं. या हायर अल्टिट्यूडपासून उंचावर जसं आपण जातो त्याचप्रमाणे अल्टिट्यूडमध्ये आपल्याला स्पेसिस ह्या कमी कमी होत जातात आणि स्पेसिस डायव्हर्सिटी आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळत असते. In altitudinal gradient, it speaks for the height from mean sea level. मीन सी लेवललाच MSL म्हणतात, हे लक्षात ठेवा. MSL अपवर्ड्स, जसं जसं आपण वर जाणार त्याप्रमाणे सी लेवल चेंज होत जाते. स्पेसिस डायव्हर्सिटी इज मोर ॲट लोअर अल्टिट्यूड्स दॅन ॲट द हायर अल्टिट्यूड. लोअर अल्टिट्यूडमध्ये स्पेसिस डायव्हर्सिटी जास्त प्रमाणात असते आणि हायर अल्टिट्यूडमध्ये ॲज कम्पेअर टू लोअर अल्टिट्यूड कमी प्रमाणात असते. It is because at higher altitude change in the climatic conditions and drastic seasonal variations lead to the decrease in the species diversity. क्लायमेटिक, जसं जसं आपण समुद्रसपाटीपासून उंचावर जात असतो, समुद्रसपाटीपासून जशी हाईट अपवर्ड होत जाते त्याप्रमाणे अल्टिट्यूड हे चेंज होत जातं. हे असतं लोअर अल्टिट्यूड आणि जशी त्याची हाईट वाढेल त्याप्रमाणे ते असतं हायर अल्टिट्यूड. तर हायर अल्टिट्यूडमध्ये जी काही क्लायमॅटिक कंडिशन असते ती क्लायमॅटिक कंडिशन किंवा ड्रास्टिक सीझनल व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळत असतात. लीड टू द डिक्रीज इन स्पेसिस डायव्हर्सिटी. आणि त्यामुळे काय होतं, त्या ठिकाणची जी स्पेसिस डायव्हर्सिटी असते ती आपल्याला डिक्रीज होताना दिसते. म्हणजे जेवढी आपल्याला लोअर अल्टिट्यूडमध्ये स्पेसिस व्हेरिएशन दिसते त्यापेक्षा हायर अल्टिट्यूडमधलं स्पेसिस व्हेरिएशन हे डिक्रीज होत जात असतं. तर हाच डिफरन्स आपण लॅटिट्युडिनल अँड अल्टिट्युडिनल ग्रॅडियंटमध्ये पाहिला आहे की लॅटिट्युडिनल ग्रॅडियंटमध्ये आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की व्हॉट इज द लॅटिट्यूड देअर इज मॅक्झिमम डायव्हर्सिटी. तर त्यावेळी आपल्याला उत्तर देता येईल की बायोडायव्हर्सिटी इज मॅक्झिमम इन ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट ॲट इक्वेटर. म्हणजे इक्वेटरच्या जवळ जे काही लॅटिट्यूड असतं तिथं जे असलेलं ट्रॉपिकल रेन फॉरेस्टमध्ये आपल्याला मॅक्झिमम डायव्हर्सिटी पाहायला मिळत असते, बायोडायव्हर्सिटी पाहायला मिळत असते. आणि अल्टिट्युडिनलमध्ये व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन स्पेसिस डायव्हर्सिटी ॲट अल्टिट्यूड. स्पेसिस डायव्हर्सिटी is more at lower altitude than at the higher altitude. हे रिलेशनशिप आपण अल्टिट्यूडमध्ये सांगू शकतो. अल्टिट्यूड ग्रॅडियंटमध्ये आपण स्पेसिस रिलेशनशिप या प्रकारे सांगू शकतो की लोअर अल्टिट्यूड स्पेसिस डायव्हर्सिटी इज मोर ॲट लोअर अल्टिट्यूड दॅन ॲट द हायर अल्टिट्यूड. आपला पुढचा पॉईंट आहे म्हणजे पुढचा पॅटर्न आहे पॅटर्न्स ऑफ बायोडायव्हर्सिटी मधला सेकंड
पॅटर्न आहे स्पेसिस एरिया रिलेशनशिप. स्पेसिस एरिया रिलेशनशिप या वर्डवरून या टायटलवरूनच आपल्या लक्षात येतं आहे स्पेसिस आणि एरिया यांचं रिलेशनशिप कशा प्रकारे शो करता येऊ शकतं हे आपल्याला यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. सायंटिस्ट हॅव ट्राय टू एस्टॅब्लिश रिलेशनशिप बिटवीन स्पेसिस डायव्हर्सिटी अँड द साईज ऑफ द हॅबिटॅट. एरिया म्हणजेच काय तर हॅबिटॅट. ज्या ठिकाणी स्पेसिस राहत असतात त्याला हॅबिटॅट म्हटलं जातं आणि त्या हे एरियाला किंवा त्या राहण्याच्या जागेला हॅबिटॅट म्हटल्यावर त्या हॅबिटॅटची जी काही साईज असते ती साईज आणि तिथले स्पेसिस जेवढ्या प्रमाणात त्यांची डायव्हर्सिटी असेल यांच्यामध्ये काय रिलेशनशिप आहे याबद्दलचं सर्च सायंटिस्ट ट्राय करत असतात. It is considered that number of species present is directly proportional to the area. आणि त्या सर्च केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की स्पेसिस आणि हॅबिटॅट यांच्यामध्ये डायरेक्टली प्रपोर्शन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. म्हणजेच जेवढे स्पेसिस असतील तेवढंच त्याचं एरिया किंवा हॅबिटॅट असतो असा याच्यातून अर्थ आपल्याला लक्षात येतो. It is understood that larger areas may have more resources that can be distributed amongst the inhabitant species. Does this always hold true? म्हणजेच काय की जेवढा लार्जर एरिया असतो तेवढं त्या ठिकाणची डायव्हर्सिटी ही लार्ज असते किंवा जास्त प्रमाणात असते. म्हणून या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की स्पेसिस डायरेक्टली प्रपोर्शनल टू एरिया. जर्मन नॅचरलिस्ट अलेक्झांडर व्हॅन हम्बोल्ट हे जे नॅचरलिस्टचं नाव आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायला हवं. Observed that species richness does increase with the increase in area, but up to a limit. हम्बोल्ट यांनी ऑब्झर्व केलं की स्पेसिस रिचनेस हे स्पेसिस एरियाप्रमाणे डायरेक्टली प्रपोर्शनल असतंच. म्हणजे जेवढं स्पेसिस असतील तेवढाच त्याचा एरिया असतो, पण त्याला एक विशिष्ट अप टू ए लिमिट एक विशिष्ट लिमिट असतं. ऑब्झर्व द ग्राफ फॉर स्पेसिस एरिया रिलेशनशिप. फॉर मेनी स्पेसिस धिस कर्व इज अ रेक्टँग्युलर हायपरबोला. या स्पेसिससाठी त्यांनी एक ग्राफ आपल्याला शो केलेला आहे आणि जो काही कर्व आपल्याला दाखवलेला आहे या कर्वला त्यांनी रेक्टँग्युलर हायपरबोला म्हटलेलं आहे. इफ वी कन्सिडर एस टू बी स्पेसिस रिचनेस. एस म्हणजे स्पेसिस त्यांनी कन्सिडर करायला सांगितलं आहे. स्पेसिस रिचनेस. ए इज एरिया. ए म्हणजे एरिया अंडर स्टडी. सी ॲज वाय इंटरसेप्ट. हा जो एक्स आणि वाय असतो याचा इंटरसेप्ट म्हणजे काय त्याच्यामधून जाणारी जी लाईन असते त्याला म्हटलं जातं सी. अँड झेड ॲज द स्लोप ऑफ द लाईन. झेड हा त्या लाईनचा स्लोप आहे. दिस रिलेशनशिप कॅन बी डिस्क्राईब बाय द इक्वेशन. यामध्ये आपल्याला एक इक्वेशन त्यांनी शो केलेलं आहे. लॉग एस इक्वल टू लॉग सी प्लस लॉग झेड. लॉग एस इक्वल टू लॉग सी प्लस झेड लॉग ए. याप्रमाणे हम्बोल्ट यांनी आपल्याला स्पेसिस एरिया रिलेशनशिपद्वारे
डायरेक्टली प्रपोर्शनल जो रिलेशनशिप आहे त्यासाठी हे इक्वेशन आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. ते इक्वेशन तुम्ही फिगर नंबर 15.1 ज्यामध्ये ग्राफ शो करतोय स्पेसिस एरिया रिलेशनशिपचा हा ग्राफ आहे. आणि ह्या ग्राफमध्ये आपल्याला दोन प्रकारचे इक्वेशन्स पाहायला मिळत आहे. S = CA Z अँड log S = log C + Z log A. हे दोन इक्वेशन फक्त तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे. बाकी स्पेसिस एरिया रिलेशनशिपमध्ये आपल्याला एवढंच महत्त्वाचं आहे की इट इज कन्सिडर्ड दॅट नंबर ऑफ स्पेसिस प्रेझेंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एरिया. हेच रिलेशनशिप आपल्याला स्पेसिस आणि एरियामध्ये सांगायचं आहे. इट इज अंडरस्टूड दॅट लार्जर एरियाज मे हॅव मोर रिसोर्सेस that can be distributed among the inhabitant species. आणि हा जो स्पेसिस एरिया रिलेशनशिप आहे हे आपल्याला जर्मन नॅचरलिस्ट अलेक्झांडर व्हॅन हम्बोल्ट या नॅचरलिस्टने हे रिलेशनशिप आपल्याला ग्राफद्वारे समजावून सांगितलेलं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. This observation indicates that in very large area, number of species found increase faster than the area explored. जसा जसा एरिया वाढत जातो त्याप्रमाणे स्पेसिस वाढत जाते असं आपल्याला त्यांनी ह्या ग्राफद्वारे समजावून सांगितलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, जर आपण या बाजूला बघा स्पेसिस रिचनेस दिलाय, इकडे एरिया दिलाय. जर स्पेसिस इथपर्यंतच वाढलेली असली तर त्याचा एरिया आपण बघू शकतो, एवढाच एरिया त्यासाठी यूज केला जातो. पण स्पेसिस जर अप टू हाय लेवल इन रिचनेस, देन या लाईनपर्यंत बघा, या प्रकारे तुम्हाला हा एरिया सुद्धा वाढलेला दिसेल. म्हणजे जशी जशी स्पेसिस वाढत जाते तसा एरिया वाढत जातो असं या ग्राफद्वारे आपल्याला जर्मन नॅचरलिस्ट अलेक्झांडर व्हॅन हम्बोल्ट यांनी समजावून सांगितलेलं आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पॅटर्न्स ऑफ बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास केला आहे, ज्यामध्ये लॅटिट्युडिनल अँड अल्टिट्युडिनल ग्रेडियंट्स आपण शिकलो. त्यानंतर सेकंड पॅटर्न पाहिला स्पेसिस एरिया रिलेशनशिप, जो आपल्याला जर्मन नॅचरलिस्ट अलेक्झांडर हम्बोल्ट यांनी दिलेला आहे. आणि ते रिलेशनशिप त्यांनी दोन इक्वेशनद्वारे आपल्याला समजावून सांगितले आहे. ते दोन इक्वेशन आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे. त्याचप्रमाणे या प्रकारे आपल्याला जसं स्पेसिस वाढत जातं तसा एरिया वाढत जातो हे समजावून सांगितलेलं आहे. तेवढंच आपल्याला या ग्राफ शोईंग स्पेसिस एरिया रिलेशनशिपद्वारे अभ्यासायचे आहे.